मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं मराठमोळा ब्लॉग चॅनलवरती कोकणचो अमित या चॅनलवरती। मित्रांनो नवीन वर्षाचा 6वा दिवस आहे। आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। तर गणपती आज आपण चाललो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। आपण चाललो दादरला। या ठिकाणी दादर या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला चाललो। चला मग बोला गणपती बाप्पा मोरया। आपण बघता की वर्षाची पहिली अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे। आपण लगभग भाविकांची ना बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी किती बघू शकता। या ठिकाणी आपण लगभग संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आपण ना गर्दी बघू शकता किती आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आपण बघू शकता की जेणेकरून येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये त्यासाठी उत्तम सोय करायला आपण बघता। या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी फॅन लावण्यात आले की येणाऱ्या भाविकांना उन्हापासून गरमी होऊ नये किंवा त्रास होऊ नये उन्हासाठी, तसेच त्यांना दर्शन घेण्यामध्ये सोपं पडावं। तर यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी तयारी करण्यात आली। आपण बघताय सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर हा रांगेचा प्रवेशद्वार आपण बघता। या ठिकाणी आपण बघाल ना महिलांसाठी खास करून स्त्रियांसाठी विशेष रांगेचं नियोजन करण्यात आलंय आणि तसेच जेणेकरून येणाऱ्या भाविकांना लवकरात लवकर दर्शन भेटावं यासाठी सुंदर छान अशी व्यवस्था करण्यात आली आहे। आपण जो समोर मंडप बघता त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी रांगेची अशी उत्तम सोय करण्यात आली। कारण येणाऱ्या भाविकांसाठी खूप लांबून येतात, तर योग्यरित्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी रांगेची छान अशी व्यवस्था या ठिकाणी या मंडपामध्ये करण्यात आली आहे। गणपती बाप्पाच्या मंदिर परिसरामध्ये बघाल ना अशा प्रकारे हार भेटतात आपल्याला, असे मोदक असतील किंवा गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतील अशा प्रकारे या ठिकाणी भेटतं आपण बघता। आणि तसेच हे पूजेचं सगळं साहित्य या ठिकाणी भेटतं आपण बघता। असे सुंदर असे मोदक या ठिकाणी आहेत आपण बघता। मोठ्यात मोठा मोदक असेल किंवा असे मोदकाचं पण या ठिकाणी आहे आपण बघता। पण स्टॉल आपण बघता, पूजेचं सगळं साहित्य या ठिकाणी भेटतं। तसेच गणपती बाप्पाच्या पण मूर्त्या या ठिकाणी आपण बघता। तर अशा प्रकारे स्टॉल आहे, अशा प्रकारे दुकान आहे। तसेच मोदक आहेत, आपण प्रसादासाठी लाडू आहेत, तसेच आपण मिठाई आहे, तसेच मोदक आहेत मिठाईच्या, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात आपण बघता। सुंदरसं गणपती बाप्पाच्या ना छान अशा मूर्त्या आपण बघता। या ठिकाणी खूप छान आणि सुंदर मूर्त्या बघता। या ठिकाणी आपण चप्पल पण ठेवू शकता अशा प्रकारे या ठिकाणी सुविधा करण्यात आली। वाहन चप्पल या ठिकाणी आपण ठेवतो पण विनामूल्य, काही पैसे लागत नाही आपण बघता। अशा ठिकाणी असे चप्पल आपण ठेवू शकता आणि असं आपल्याला टोकन पण भेटतं आणि नंतर येताना पण आपल्या पर्सची चप्पल घेऊन जाऊ शकतो। अशा प्रकारे दर्शनाची लाईन आपण बघता। चला महात्मा दर्शक गणपती बाप्पाचं बोला गणपती बाप्पा मोरया। आता गणपती बाप्पाचं दर्शन झालं माझं। तर सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं पण आतमध्ये सक्त मनाई आहे कॅमेरा किंवा शूट करणं। तर अशा प्रकारे आतमध्ये आपण बघता डेकोरेशन हा प्रवेशद्वार होता आणि अशा प्रकारे सगळी तयारी आहे गणपती बाप्पाच्या मंदिराच्या दर्शनाच्या आतमध्ये आपण बघू शकता सिद्धिविनायक मंदिराच्या आतमध्ये। चला मित्र आपण बघता की सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या या ठिकाणी प्रसाद भेटतो आपण बघता। लगभग एक पॅकेट ना आपण बघाल ना तर 30 रुपयाला अशा प्रकारे। तर अशा प्रकारे भाविकांची गर्दी आहे पॅकेट गणपती बाप्पाचा प्रसाद घ्यायसाठी। एक लगभग एक पॅकेट बघाल ना आपण तर 30 रुपयाला अशा प्रकारे या ठिकाणी आहे। भाविकांची खूपच गर्दी आहे गणपती बाप्पाचा प्रसाद घ्यायसाठी, कारण आज अंगारिका संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या ठिकाणी आपण बघाल ना प्रसाद घ्या लोकांची लगभग खूप लोक 20 पॅकेट 15 पॅकेट 30 पॅकेट पण घेतात आपण बघताय समोर। तर गणपती बाप्पा मोरया। आपण बघताना सिद्धिविनायक मंदिरामध्ये अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे, तर लगभग भाविक खूप लांबून या ठिकाणी सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनात आपण बघता। आज खूपच गर्दी लगभग संध्याकाळच्या लगभग 6 वाजले आणि आपण या ठिकाणी हा आउट गेट आहे, या ठिकाणी प्रसाद वाटा आपण बघता। तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे ही VIP लाईव्ह पण आहे बघता अशा प्रकारे पण आहे। तर खूपच गर्दी आउट गेट आहे आणि त्या ठिकाणी त्या साईडने आपल्याला बघाल ना तर इन गेट दर्शनासाठी तर खूपच गर्दी आहे या ठिकाणी। सिद्धिविनायक मंदिराकडे येत असेल तर आपण दादरला उतर, त्या ठिकाणी आपण टॅक्सी किंवा आज बसने या ठिकाणी येऊ शकता। लगभग टॅक्सीच्या आणि किंवा बसने या ठिकाणी आपण खूप जवळ आहे। लगभग टॅक्सीने बघा किंवा बसने बघा 15 मिनटं ॲज अ रनिंग आहे। तर आपण बघता या ठिकाणी आज खूपच गर्दी आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये।
मित्रांनो, अंगारिका संकष्टी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक मंदिरमध्ये खूपच गर्दी आहे भाविकांची. खूप लांबून लांबून भाविक या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनाचा लगबग सकाळपासून या ठिकाणी रांगाचा. तसेच ना दर्शनासाठी उत्तम अशी सोय, मतलब सगळ्या कोणाला काही होऊ नये यासाठी अशी उत्तम अशी काळजी किंवा दर्शनाची चांगली व्यवस्था गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये केली आहे. आपण गाभाऱ्यामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला करू शकतो नाही, कारण गाभाऱ्यामध्ये सक्त मनाई आहे शूट करण्यासाठी. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.